शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटावर आधारित असलेला ठाकरे चित्रपट जुन्नर तालुक्यामध्ये या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभतो। जुन्नर तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने चित्रपटगृहामध्ये जाऊन या चित्रपटाचा आनंद लुटत आहेत। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 23 तारखेला प्रकाशित होणारा हा चित्रपट आज जुन्नर तालुक्यामध्ये नारायणगाव या ठिकाणी सुरुवात केली। नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे, उपसरपंच संतोष दांगट आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा पिक्चर दाखवण्यात आला। बाळासाहेबांच्या जीवनावर असणारा हा चित्रपट या ठिकाणी प्रकाशित होत असताना किंवा जुन्नरकरांसाठी दाखवण्यासाठी विकी गुलाबशेठ पारखे याने या ठिकाणी आता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि संपूर्ण आपल्या मतदारसंघातील तरुणाईला आणि ज्येष्ठांना देखील त्याने आमंत्रित केलं, महिलांना देखील आमंत्रित केलं आहे आणि एक चांगला उपक्रम की खऱ्या अर्थाने ज्यांनी बाळासाहेबांना जवळून पाहिलेलं नाही, बाळासाहेब कशी सुरुवात झाली मराठी माणसाच्या जीवनाची वाटचालीची, मराठी माणसाला न्याय देण्याची हक्क, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याची आपल्या नेत्यांनी केलेली सुरुवात ही प्रत्येकापर्यंत पोहोचावी आणि ग्रामीण भागातल्या जनतेतल्या प्रत्येक तरुणाईपर्यंत, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून मुलींपासून तर अगदी लहान शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी हा उद्देश मनाशी बाळगून या ठिकाणी शिवछत्रपतींच्या भूमीत हा आजचा पहिला शो जुन्नरमध्ये होतोय। सकाळी नारायणगावमध्ये झालेला आहे। पाहत राहा, येणारा ह्या चित्रपटातून नेमकं समाजामध्ये काय मेसेज जातोय आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेब घडत असताना शिवछत्रपतींच्या मुशीतला या ठिकाणचा मावळा घडवा कसा घडावा हा उद्देश शिवसेना परिवाराचा आहे। या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून देखील अनेक ठिकाणी असे उपक्रम होणार आहेत। आपण विघ्नर टाइम्स या ठिकाणी आलात, आमच्या जुन्नरमधील असणाऱ्या आमच्या तरुणाईला निश्चितपणाने पुढे येण्यासाठी विकी भाऊ पारखे, त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी सर्व पदाधिकारी, कारखान्याचे डायरेक्टर संतोषाना खैरे, या ठिकाणी स्वतः त्याचे पप्पा आणि मम्मी म्हणजेच गुलाबशेठ पारखे, त्याचप्रमाणे आमच्या साधनाताई वहिनी, या ठिकाणी पंचायत समिती गटनेते दिलीपजी गांजाळे आणि त्यांच्या या संपूर्ण परिसर मतदारसंघातील देखील सर्व उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, युवा सेनातले सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण सर्वजण आता थिएटरकडे जातोय आणि बाळासाहेबांच्या जीवनावर प्रकाशित होणारा जो प्रकाशित झालेला चित्रपट आहे आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सुरुवात लढा झाला कसा सुरू 1966 पासून आज तागायत ज्या चित्रपटातलं आपण या ठिकाणी पडद्यावर प्रात्यक्षिक पाहणार आहोत। यासाठी सर्वांना ज्यांनी याच्यात पार्टिसिपेट केला त्या सर्वांना, ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं त्या सर्वांना मी निश्चितपणाने आमच्या जुन्नर तालुक्याच्या वतीने आणि संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्याच्या वतीने देखील शुभेच्छा देते। जो हा कार्यक्रम आयोजित करणार आहे त्या सर्व आयोजकांना देखील शुभेच्छा देते आहे की आजच्या काळाची गरज ओळखून आपण देखील आपल्या परिसरातील लोकांना बाळासाहेब म्हणजे नेमकं काय, बाळासाहेब ठाकरे यांचा वसा आणि वासा कसा चालवावा ही उर्मी देणारी एक एनर्जी आपल्या समोर येते आहे आणि त्याच्याकडे आपण कसे पाहाल तर शिवछत्रपतींचा मावळा कसा असावा हे देखील याच्यातून आपल्याला पाहायला मिळेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।